नमस्ते, मी ऋषाली पठारे. कबीर अँड ऋषाली लाईफस्टाईलमध्ये तुमचे स्वागत आहे. हो, हे लहानपणाचे फोटो आहे माझे आणि माझ्या फॅमिलीचे. अशीच लहानपणाची एक आठवण घेऊन आम्ही कुठेतरी चाललो आहोत. कुठे चाललो आहोत? चला मग बघूया. आपले आईवडील आपल्याला लहानपणी फिरवायचे, पण मी म्हटलं चला आज मम्मी पप्पांना मी घेऊन जाते आहे आणि आम्ही कुठे चाललो आहोत? लहानपणीच्या आठवणीमध्ये पुन्हा हरवतो आहोत. चला मग बघूया आजचा प्रवास हा आपला कुठे सुरू होत आहे. मस्त गंमत जम्मत करत रात्रीचा प्रवास करत आम्ही पोचलो आहोत मनमाडला, म्हणजे माझ्या 3 नंबरच्या बहिणीच्या घरी. खरंच खूप छान वाटत होतं आणि तिच्या घरी गेलं ना असं वाटतच नाही की ते तिचं सासर आहे. म्हणजे खरंच इतकी आपुलकी आहे त्या लोकांमध्ये, इतकं प्रेम आहे आणि खरंच ते खूप प्रेमळ आहे आणि खूप छान वाटतं त्यांच्या घरी गेल्यानंतर. आणि तिच्या ज्या सासूबाई आहे ना त्या माझ्या खास फ्रेंड आहे. आम्ही त्यांना लाडाने आई म्हणतो आणि खरंच त्यांना झाडांची इतकी आवड आहे ना, आणि झाडांची पण आवड आहे आणि माणसांची पण खूप आवड आहे. म्हणजे आम्ही गेल्यानंतर काय बनवायचं काय नाही, खरंच इतके प्रेमाची माणसं भेटायला खरंच नशीब लागतं. आणि आमच्या मोनीचं नशीब खरंच खूप म्हणजे खूप छान आहे. इथे तिच्या जावेनी भाकरी बनवल्या होत्या पूजानी, आणि इथे गौरी आली होती म्हणून तिच्या आवडीची शेंगुळे बनवणं चालू होतं. कधी ना कधी तर लग्न होणारच ना, म्हणून आत्तापासूनच गोराबाईची प्रॅक्टिस चालू होती शिकायची. आणि इथे छान त्यांनी भाज्या तोडून आम्हाला दिल्या होत्या, म्हणजे मला खासा. आणि खरंच खूप छान छान भाज्या होत्या त्यांच्या घरी. आणि आता आम्ही सगळी तयारी करून निघत आहोत एका ठिकाणी. इथे बसमध्ये मला एक आजी भेटल्या होत्या. त्यांना बघून मला माझ्या आजीची आठवण आली आणि त्या पान खात होत्या. मी म्हटलं मला पण द्या. आणि त्याच्यानंतर असा हा आमचा प्रवास सुरू झाला आहे. आम्ही सगळे चाललो आहोत साईबाबाच्या दर्शनाला. हो, लहानपणीची आठवण म्हणजे तीच आहे, साईबाबाच्या दर्शनाला. कारण आम्ही दर शुक्रवारी पप्पांना सुट्टी असायची तर आम्ही शिर्डी के साईबाबाला जायचो. कारण आमच्या गावापासून खूप जवळ होतो आणि खूप वर्षांनी म्हणजे 10 वर्षांनी मी चालले आहे. खूप वर्षांनी मी आले आहे आणि खरंच या आहे आई आमच्या. आणि आम्ही खूप म्हणजे खूप आनंदात होतो कारण आमचं दर्शन इतकं छान झालं होतं. आणि ते खास होण्याचं कारण फक्त एकच होते, माझे भाऊजी आणि माझी बहीण. त्यांची ओळख असल्यामुळे आपल्याला VIP दर्शन होणारच ना. आणि खरंच इतकं छान दर्शन आमचं, म्हणजे 5 मिनिटात दर्शन झालं. खरंच थँक्यू भाऊजी. आणि ही त्यांची गोड अशी सुंदर मुलगी आहे आणि हे माझे भाऊजी. आणि खरंच त्यांची ओळखीमुळे ना आमचं दर्शन म्हणजे 10 मिनिटात झालं. आणि मला मोबाईल अलाउड केला होता. शेवटी आपलं नशीबच ना, याला तर म्हणतात ना, आपण जिथे जाऊ तिथे आपलं नशीब आपल्यासोबत असतं. आणि हा आनंदाचा प्रवास खूप छान चालू होता. इथे तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला भेटत आहे. आणि आईंनी इथे मला खूप गायडन्स केलं आहे की इथे काय होतं काय नाही, त्या सगळं मला इथे समजून सांगत आहे. आणि खरंच खूप म्हणजे खूप त्या हुशार आहे. सगळ्या गोष्टी त्या इतक्या छान यांनी मला सांगत होत्या. तुम्ही पण बघू शकतात की किती छान छान गोष्टी इथे ठेवल्या आहे बाबांच्या. आणि खूप काही शिकायला भेटत होतं इथे. इथे आमचं फोटोशूट चालू होतं आणि कबीर माझ्यासोबत नव्हता कारण मी संभाजीनगरला व्हिजिटसाठी गेले होते आणि 2 दिवस सुट्ट्या घेऊन नवीन वर्षाची सुरुवात झाली होती, म्हणून म्हटलं चला कुठेतरी जाऊन येऊया. आणि खरंच आमची सगळी फॅमिली होती आणि मी इथे सोनीला खूप मिस करत होते. कारण लहानपणी मी पप्पा आणि सोनी मोनी आम्ही सगळं इथे, आमचा एक फोटो मी टाकला आहे ब्लॉगमध्ये. खरंच मी खूप मिस करत होते सोनीला. शुभमला पण सुट्टी नसल्यामुळे शुभम पण आमच्यासोबत नव्हता. पण छान वाटत होतं, लहानपणीच्या आठवणी आणि नवीन गोष्टी खूप छान छान वाटत होतं तिथे. आणि भाऊजींनी खरंच खूप मदत केली कारण इतक्या लोकांमध्ये फक्त मला मोबाईल अलाउड झाला होता. शेवटी नशिबाचाच भाग आहे आणि खरंच मी स्वतःला खूप लकी समजते. आणि पुन्हा एकदा भाऊजी खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू. तुमच्यामुळे खूप छान दर्शन झाले. आणि नक्कीच आपण शिर्डीला पुन्हा एकदा जाणार आहोत कबीरला घेऊन. आणि शिर्डीमध्ये खरंच खूप छान वाटत होतं, नवीन आठवणी, जुन्या आठवणी. आणि ही माझ्या बहिणीची खूप गोंडस मुलगी होती.
आणि चला मग आता बघूया आपण काय काय केलं आहे आणि आता आपण काय करणार आहोत. आणि खरंच खूप म्हणजे खूप छान दर्शन इथे झालं होतं आणि पप्पाच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगत होता की त्यांना पण खूप छान वाटत होतं. आणि इथे आम्ही एका मंदिरात आलो आहोत दर्शन घेण्यासाठी. मंदिरामध्ये गेल्यानंतर खूप छान वाटत होतं आणि खरंच सगळ्या लहानपणीच्या आठवणी समोर येत होत्या आणि खरंच स्वतःला लकी म्हणायचं कारण म्हणजे एक छान असं नारळ इथे मला भेटलं आहे आणि बाबांचीच कृपा आणि त्यांचा आशीर्वाद आहे. आणि सगळे आम्ही असे खुश होतो. आईंच्या चेहऱ्यावरचा आनंद, मम्मी पप्पांच्या चेहऱ्यावरचा आनंद. आणि पप्पांना इथे खूप भूक लागली होती आता, कारण 4 वाजले होते आणि त्यांना खूप भूक लागली होती. आणि इथे आम्ही तिच्या घरी आलो आहो आणि तिने आमच्यासाठी सकाळी फोन करून विचारलं आहे की तू काय खाणार, तुला काय आवडतं. आणि खरंच तिचे कंटिन्यू फोन चालू होते, कुठे आली, काय आली. शेवटी माहेरचे लोक येणार म्हटलं तर ओढच वेगळी असते. आणि तिने आमच्यासाठी हे जेवण बनवलं होतं आणि खरंच भाऊजी पण खूप छान होते. आणि नक्कीच पुन्हा एकदा आपला शिर्डीचा प्रवास हा होणार आहे सगळ्यांसोबत. चला मग बघा तुम्ही आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि खरंच दर्शन खूप छान झाले आहे आणि मनातली जी इच्छा होती ती पण नक्कीच पूर्ण झालेली आहे. चला बाय बाय, थँक्यू, बाय बाय.